आज मी इतकी खुश आहे कारण की फायनली बहुतेक गोष्टी गाडीमध्ये भरलेल्या आहेत। आता तुम्हाला हा काही समजत नाहीये आणि कुठेतरी चाललोय। कोणीतरी इथला स्टँड काहीतरी द्या बाबा आणि मी आता गाडी लावते। हो बाबूनी हे का हा माझ्यात कलर डार्क घ्या। हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी इतकी खुश आहे कारण की पहिली गोष्ट तर आज आहे शुभमचा बर्थडे। यस शुभमचा बर्थडे आहे आज। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनली तुम्हाला दाखवतेच। आता इकडे तर पसाराच आहे पण बहुतेक गोष्टी गाडीमध्ये भरलेल्या आहेत आणि बाकी मी काढलेल्या आहेत। आता तुम्हाला हा काही समजत नाहीये की नक्की काय चाललंय कसं सो येणारे व्हिडिओज बघा म्हणजे कळेल। पण तरीही आज आपण सगळं सामान घेऊन इथलं घरचं थोडंसं आणि कुठेतरी चाललोय। काय आहे कसं आहे सांगेनच मी खूप लवकर। पण आज तेच सगळं आहे की सगळी पॅकिंग झालेली आहे। बरंच आवरायचं पण आहे। जास्त सामान आम्ही नाही घेत। बहुतेक गोष्टी तिथे नवीन आहेत। कपाटं खाली झालेली आहेत ती सगळी ते सगळे कपडे गाडीत नेऊन ठेवल्यात। टेम्पो येईल 11च्या आसपास मग आम्ही निघणार आणि बर्थडे बॉय हाय। आपण एकदा खाली जाऊन हे सगळं आम्ही ऍक्च्युली गाडीत खाली क्रेटात ठेवायला लावलंय म्हणजे जेव्हा टेम्पो येईल तेव्हा इझी पडेल की क्रेटाच्या डिकीतून फटाफट काढता येईल कारण की वर खाली करणं फार कठीण आहे। घेऊ शकत तिकडे बकेट काढायचे ना। हा बकेट काढ। हस 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 थोडा तर हस। फ्रेम मध्ये येतच नाही। शुभम बोलतो तुझ्या फ्रेम मध्ये मी येतच नाही सॉरी। हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे। माझा बर्थडे नाहीये तुझा आहे करते तू पण ओके। सो आता सगळी पॅकिंगच चालू आहे। थोडा वेळात सगळं काही होईल पण त्याआधी मी एक ना सुंदर स्टोरी त्या दिवशी टाकलेली इंस्टाग्रामवर आणि शुभमने असं डोळ्याला काहीतरी लावलेलं आणि मी असंच विचारलेलं की काय आहे गेस करा बरं। आणि गेस अगदी वियर्ड होते सगळ्यांचे VR वगैरे असं काय काय तुम्ही सांगितलं। बट ते तसं काही नसून ते आहे आय मसाजर अगारोचं सुप्रीम आय मसाजर आणि खूप सुंदर प्रॉडक्ट आहे। म्हणजे अगदी डोळ्यांना ते लावलं ना की इकडे असं मसाज झाल्यासारखं होते। इकडे खूप सुंदर प्रॉडक्ट आहे तुम्हाला मी दाखवते बघाच तुम्ही। काय सुंदर प्रॉडक्ट आहे दिसायला जितका सुंदर आहे ना यूज पण त्याचा तितकाच छान आहे आणि तितकंच सुंदर मसाज आपल्या डोळ्यांना मिळते। तर याचं नाव आहे अगारो सुप्रीम आय मसाजर। फोल्डेबल आहे मागे एक स्ट्रॅप दिलेली आहे जे की तुम्ही ऍडजस्टेबल स्ट्रॅप आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ती कमी जास्त करू शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे एक पॉवर बटन त्यांनी दिलेलं आहे। स्विच ऑन करण्यासाठी तुम्हाला काय की ते थोडा वेळ असं दाबून ठेवा तिथे लाईट पेटली म्हणजे ते ऑन झालं आणि आतमध्ये जर तुम्ही ते पॅडिंग आहे ते बघाल तर मागे पुढे असं होतंय त्याच्यानेच तुम्हाला मसाज मिळतो डोळ्यांना। ऑफ करताना पण सेमच आहे प्रोसिजर। त्याच्यानंतर हे 3 बटन इथे दिलेले आहेत। एक आहे एअर कंप्रेशन प्रेशरसाठी त्याच्यानंतर एक बटन आहे जे की म्युझिकसाठी आहे। तिसरं बटन ह्याच्यामध्ये आहे ते आहे हीटसाठी। चला मग यूज करून बघूया। मी पॉवर ऑन केलेला आहे आणि आता इथे मस्त त्यांनी मोड दिलेले आहे जसं मी बोलली की हीट आहे प्रेशर आहे ज्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग प्रेशर लो प्रेशर हे सगळं करू शकता। हीट पण हाय हीट लो हीट आणि वॉर्म हीटमुळे ना डोळ्यांना असं छान वाटतं। थोडीशी गरमी मिळाली की कसं सुंदरच वाटतं आपल्याला मसाज करताना। बॅकग्राऊंड म्युझिकचं पण इथे ऑप्शन आहे म्हणजेच तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट करू शकता आणि मस्त तुमच्या आवडीची गाणी ऐकता मसाज पण होतोय। काय सुंदर आहे। हॅलो आणि खूप भारी वाटतं माहितीये तुम्हाला
म्हणजे एक तर इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे, तो एकदम फोल्डेबल पण आहे, तुम्ही कुठेही असा ठेवू शकतात, असं काही नाही की असाच ठेवायचं, तुम्ही फोल्ड करू शकतात आरामात त्याला. हीटचे पण ह्यामध्ये मोड आहे, तशी थोडीशी हीट आली असं गरम झालं की असं छान वाटतं. आपलं पूर्ण दिवस लॅपटॉपवर काम असतं, डेस्कटॉपवर काम असतं, त्याच्यानंतर कंटिन्युअस हातात मोबाईल, त्यामुळे डोळे असे चुरचुरतात आणि खूप वेळेस दुखायला लागतात. तरी मला जशी की सवय आहे, मी एक 2-3 तासानंतर जसं मला आठवेल मी डोळ्यावर पाणी मारते. पण हा पण ऑप्शन एक खूप सुंदर आहे, म्हणजे थोडा वेळ जरी असं लावलं ना तसं जरा रिलॅक्स वाटतं आणि शांत वाटतं. खूप सुंदर आहे. तुम्हाला हवं असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता मी हे पण सगळं पॅक करते, कारण की हे पण सगळं आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि बाकी तर पॅकिंग माझी राहिलेच, म्हणजे किती पण करो ते बाकीच आहे. कपाटातलं एवढं सारं सामान मी काढलं तरी पण ते कपाट ना म्हणजे कपड्यांनी अजून मला फुलच दिसतंय. काय करायचं एवढ्या कपड्यांचं. तसं मी आता बहुतेक कपडे काढणार आहे. एक तर ते कोणाला देता येतील, ते लोक वापरू शकतात. लास्ट टाइम पण मी बरेच दिले माईकडे, आणि मग माई देते कोणाला तरी. ऑब्व्हियसली कोणतरी यूज करतं ते बरं तरी आहे, नुसतं कपाटात साठवून आणि आपण कायच करणार आहे. सो चला फटाफट, मला एवढं आवरायचं आहे ना. आणि मी थोडेसे बोंबील ठेवल्यात, कारण की तिकडे डबा घेऊन चाललोय. सो मी कसली भाजी केले, गवार. पप्पानी त्या दिवशी मला घरून गवार पाठवली, भेंडे पाठवले, फ्लावर गावठी सगळं मस्त. सो त्याची भाजी बनवली. आणि आज आहे शुक्रवार, तसा नॉनव्हेजचा टच पाहिजे म्हणून मी इथे बोंबील ठेवलाय. आणि हा तवा मला घ्यायचा आहे आठवणीत, कारण की भाकरीशिवाय तर काय होऊच शकत नाही. पप्पा आलेले आहेत, मी बाकीचं पण सामान सगळं उतरवलं खाली. आता फक्त माझी एक बॅग, मी ट्रेनने जाणार आहे त्याच्यामुळे ही मी घेईन, आणि उद्या आम्ही परत येणार आहेत. मग परवाला जाताना मग मी ती छोटी स्लिंग आहे ती बाकी आहे तेवढीच. आणि मी पिठाचा डबाच घ्यायला विसरली मेन. सो तो डबा एक, आणि हा टिफिन मी बनवलेला आहे तो घेऊन जायचा आहे. बाकी घड्याळाचं वगैरे हे अजून किती पण द्या तरी असं वाटतं की राहीलच असंच चालू आहे. रिवर्सला टाकते मी, हँड ब्रेक विसरले मी, पुढे नेट चालवायला लागला ना. जाएगा हो ना. माझ्याकडे आहे हल्ली. मला कोणीतरी ना इथला स्टँड काहीतरी द्या बाबा. फायनली सगळं झालं, आणि मी आता गाडी लावते फक्त. बाबू निघ बाबा, नवीन ड्रायव्हर आहे, मध्ये मध्ये येऊ नको. कोणीतरी स्टँड करा मला गिफ्ट. हा माझ्याकडे पण ना आहे, पण मला वाटतं हवा फुस झाली साब. मला वाटतं अर्धा तास मे बी कंटिन्युअस, म्हणजे क्रेटा लावली. तो टेम्पो कुठे तिथे वायर आहेत त्याच्यामुळे त्याला यायला नाही जमलं. तिकडून सगळं तिथे, आणि मेन म्हणजे कुंड्या होत्या ना त्याच्यामुळे जास्त सामान ठेवता नाही आलं टेम्पोत, कारण की कुंड्यांच्या वरती तर ऑब्व्हियसली आपण काही ठेवू नाही शकत. म्हणून मग परत गाडी पण भरलीच. आता मला परत की तिकडे नेल्यानंतर परत उतरवा. बापरे किती गोंधळ आहे आज. चलो मी पण निघते. 12-10च पकडते. लेट जाण्यात पण काही पॉईंट नाही. तिकडे जाऊन आणि मी बसू शकते. आणि सांगू का किती दिवस झाले माहिती आहे तुम्हाला, मी माझे इयरफोन शोधते आणि फायनली सापडले, ह्या बॅगेत होते. सो चला आता मी पण निघते, आणि पोचल्यावर डायरेक्ट आता आपण भेटू. बाय, टाटा, आय एम हॅपी. हॅलो, गुड इव्हिनिंग. आणि आम्ही आलो, सगळं सामान उतरवलं, ठेवलं, सगळं काही केलं. माई आहे आणि पप्पा आहेत सोबत. आणि आता आम्ही आलो डीमार्टला सगळं सामान घेतो, मग घरी जाणार. मग शुभम आधी येतील, तिथपर्यंत आधीचं फिक्स नाही, पण शुभम येईल आणि मग केक कटिंग.
काल मी व्हिडिओ एंड करायला पुन्हा एकदा विसरलेली आहे आणि आज आहे दुसरा दिवस. यस, मस्त आंघोळ झालेली आहे आणि आता अशीच लडरफडर कामं सुरू आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला मला माहितीये तुम्ही खूप जास्त गेस करतायत काय चाललंय कसं चाललंय, पण थोडासा वेट करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरायचं नाहीये. आणि सगळ्यांनी इंस्टाग्रामवर वगैरे शुभमला भरपूर विशेष दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. पुढचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि आता मी डायरेक्ट मला वाटतं तोच म्हणजे रिव्हील वाला व्हिडिओच टाकेन, पण बघू कसं काय जमतंय. चे व्हिडिओ बिलकुल मिस नका करू आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर असं जस्ट क्लिक करायचंय, फ्री आहे ते. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, टाटा, बाय बाय, लवकरच भेटू.